मित्रांनो, तर चला नमस्कार. आपण समजून घेऊ ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड डेटा प्रोग्रामिंग मध्ये. तर समजा तुम्हाला 4-5 वस्तू दिलेल्या आहेत. अच्छा क्या जसं की एक टेबल आहे, क्या बात कर रहे हैं? तिथे आपण बनवू. एक टेबल आहे असा. ओके. Okay. एक ढोल दिलेला आहे Okay. या पद्धतीने. Nice. ओके. आणि एक सफरचंद दिलेलं आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, आणि त्यांना काय केलंय असं लेबल देऊन दिलेलं आहे. क्या बात, ये बात है. ऍपल ढोल अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. OLE. आणि हे काय एक प्रकारे टेबल चेअर म्हणू शकता तुम्ही, बसण्यासाठी वापरू शकता या पद्धतीने. आणि एका बाजूला सेम ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही फर्स्ट साईड वरती आणि हे सेकंड साईड जिथं असं टेबल पडलेलं आहे, हे सफरचंद पडलेलं आहे आणि इथं कुठेतरी काय पडलंय, ढोल पडलाय असं. बरोबर. आणि त्यांचे जे नाव आहे ते इथं कुठेतरी इथं पडलेलं आहे काय, टेबल. थर्ड काय, ढोल. ह्या पद्धतीने पडलेलं आहे. तर यांच्यामधला कोणता डेटा पाहिल्यावर तुम्हाला लगेच समजतंय की या गोष्टीला हे म्हणतात, त्या गोष्टीला ते म्हणतात. ऑब्विसली हा डेटा पाहिल्यावर तुम्हाला लगेच कनेक्ट होत आहे की याला ढोल म्हणतात, याला टेबल म्हणतात,